पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो, कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असता। तो जमाना वेगळा होता, इंग्रजांचा काळ होता, सगळंच काही विरोधात होतं। आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे, सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत। तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं, कारण हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही। आणि मला वाटलं अरे आपलं महत्त्व एवढं कमी झालं, आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय। ठीक आहे, तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात। कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या सभेत शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांनी इथे सभा लावली होती, पण वातावरण एवढं काही पटकन बदललं, वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही। तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय। आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत, याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही गर्दी आणि तुमचा उत्साह दाखवतोय। कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात। काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, खुर्च्यांची गर्दी खूप जमली, पण माणसंच नाही आली। आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही, हे मनापासून आलेत। या सिल्लोडमधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली आहे। मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते। मी त्यांना विचारलं काय करणार, तुमची तर तिकडे युती आहे। ते म्हणे साहेब नाही, खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली, आपली युती झाली, ही पंचायत त्यांची नाही तरी माझी झाली होती, पण तुम्ही उमेदवारी दिली, आम्हाला काम करावं लागलं। आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय। म्हटलं निवडून येणार, 100% येणार। पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो। म्हणजे हे मी बनकरांना बोलतोय, त्यांचं नाही। बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा। मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय। त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात, मिंदे तसं। म्हटलं जाऊ दे, त्या मिंद्यांचे चिंध्या होणार आहेत आता। पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला। मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे, ज्यांनी टीव्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली, आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते, छत्रपती संभाजीनगर, त्यांच्या व्यासपीठावरती होता। मग मोदींना मला विचारायचंय, हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हीच तुमची संस्कृती आहे का? मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला। प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा। हा प्रज्वल रेवण्णा कोण करीन? माझं स्वप्न सोडून द्यावं, तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत। हे आता याच्या पुढे होता कामा नये।
आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया, आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत, कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले. कारण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे, सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही. इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत? सगळे आलेत ना. आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7,000. आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7,000 भाव तुम्हाला दिला होता, तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7,000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही. हमी भावच नाहीये. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा. गद्दार मस्तीमध्ये मला 50 खोके मिळालेत. गद्दाराला जर का 50 खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला, शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये? ज्यांनी, म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला, तो खोके घेऊन पळाला. पण ज्यांनी निवडून दिला